आता खूप उशीर झाला आहे. आपण एखाद्याला बोलता बोलता सहज बोलतो, आता खूप उशीर झाला आहे. तर तेच तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलू शकता? इट्स टू लेट नाऊ. आता खूप उशीर झाला आहे. इट्स टू लेट नाऊ. इट्स टू लेट नाऊ. इट्स टू लेट नाऊ. आता खूप उशीर झाला आहे. द नेक्स्ट सेंटेन्स, तो कोणाशी तरी बोलत आहे. तुम्हाला एखाद्याला सांगायचे की तो कोणाशी तरी बोलतोय किंवा तो कोणाशी तरी बोलत आहे, तेव्हा तुम्ही काय सांगणार आहात? ही इज टॉकिंग टू समवन. ही इज टॉकिंग टू समवन. ही इज टॉकिंग टू समवन. तो कोणाशी तरी बोलत आहे. जर तुम्हाला बोलायचं असेल की ती कोणाशी तरी बोलत आहे, इथं तुम्हाला तो ऐवजी ती घ्यायचं असेल, तेव्हा तुम्ही काय बोलू शकता? शी इज टॉकिंग टू समवन. शी इज टॉकिंग टू समवन. ती कोणाशी तरी बोलत आहे. जर तुम्हाला इथं एखादं नाव घ्यायचं असेल, जसं की राम कोणाशी तरी बोलत आहे असं सांगायचं असेल, तर तुम्ही काय बोलू शकता? राम इज टॉकिंग टू समवन. अशा प्रकारे तुम्ही ही सेंटेन्सेस बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. नेक्स्ट सेंटेन्स, मला घरी सोड. तुम्हाला एखाद्याला सांगायचंय की मला घरी सोड. इथे आपण काय करतोय? सांगतोय की मला घरी सोड. तेव्हा आपण काय बोलायचं? ड्रॉप मी होम. इट्स ड्रॉप मी होम. ड्रॉप मी होम. मला घरी सोड. इथं नेक्स्ट सेंटेन्स काय आहे? मला घरी सोडशील का? आपण विचारतोय समोरच्या व्यक्तीला की मला घरी सोडशील का? तेव्हा कसं विचारायचं आहे? विल यू ड्रॉप मी होम? विल यू ड्रॉप मी होम? विल यू ड्रॉप मी होम? मला घरी सोडशील का? हा कप कोणी फोडला? आता तुम्हाला एखाद्याला विचारायचंय की हा कप कोणी फोडला, तर तुम्ही हे कसं विचारणार आहात? हू ब्रोक दिस कप? हू ब्रोक दिस कप? हू ब्रोक दिस कप? हा कप कोणी फोडला? जर तुम्हाला विचारायचं असेल की ग्लास कोणी फोडला, तर तुम्ही काय विचारणार? हू ब्रोक दिस ग्लास? हू ब्रोक दिस ग्लास? हा ग्लास कुणी फोडला? देन, तू माझा वेळ वाया घालवत आहेस. तू माझा वेळ वाया घालवत आहेस. यू आर वेस्टिंग माय टाइम. यू आर वेस्टिंग माय टाइम. यू आर वेस्टिंग माय टाइम. तू माझा वेळ वाया घालवत आहेस. जर तुम्हाला बोलायचंय की तू तुझा वेळ वाया घालवत आहेस, माझा ऐवजी तुम्हाला बोलायचंय तू तुझा वेळ वाया घालवत आहेस, तर तुम्ही काय बोलू शकता? यू आर वेस्टिंग युअर टाइम. यू आर वेस्टिंग युअर टाइम मीन्स तू तुझा वेळ वाया घालवत आहेस. तू बाहेर जात नाहीस का? तू बाहेर जात नाहीस का? आरंट यू गोइंग आउट? Aren't you going out? तुम्ही माझ्या पाठीमागून बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे सेंटेन्सेस प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करायचा आहे. Aren't you going out? The next sentence, त्याला शिवी देऊ नको. त्याला शिवी देऊ नको. Don't abuse him. Don't abuse him. Abuse means शिवी देणे. डोंट अब्यूज हिम, त्याला शिवी देऊ नको. जर तुम्हाला बोलायचं असेल की मला शिवी देऊ नको, तर तुम्ही काय बोलू शकता? डोंट अब्यूज मी. हिमच्या ऐवजी मी घ्यायचंय. तर जर तुम्हाला त्याला ऐवजी मला बोलायचं असेल की मला शिवी देऊ नको, तर तुम्ही काय बोलू शकता? डोंट अब्यूज मी. इथे काय आहे? त्याला शिवी देऊ नको. डोंट अब्यूज हिम. काल तो रजेवर होता. काल तो रजेवर होता किंवा काल तो सुट्टीवर होता. हे सेंटेन्स कसं बोलायचं आहे? ही वॉज ऑन लीव येस्टरडे.
yesterday. He was on leave yesterday. काल तो रजेवर होता. जर तुम्हाला बोलायचं असेल की काल ती रजेवर होती, तर तुम्ही कसं बोलणार आहात? She was on leave yesterday. Then next sentence आहे, मी उद्या रजेवर आहे. मी उद्या रजेवर आहे किंवा मी उद्या सुट्टीवर आहे. I am on leave tomorrow. I am on leave tomorrow means मी उद्या रजेवर आहे किंवा मी उद्या सुट्टीवर आहे. जर तुम्हाला सांगायचं असेल की तो उद्या रजेवर आहे, मीच्या ऐवजी तुम्हाला घ्यायचं आहे तो उद्या रजेवर आहे, तर तुम्ही काय बोलणार आहात? ही इज ऑन लिव्ह टुमारो. ही एमच्या ऐवजी इथे घ्यायचं आहे इज. फक्त आय सोबत एम येतं, ही सोबत काय येतं? इज. देन ही इज ऑन लिव्ह टुमारो. जर तुम्हाला तोच्या मी किंवा तोच्या ऐवजी एखादं नाव घ्यायचं असेल, जसं की नेहा, नेहा उद्या सुट्टीवर आहे असं बोलायचं असेल तर तुम्ही काय बोलू शकता? नेहा इज ऑन लिव्ह टुमारो. नेहा इज ऑन लिव्ह टुमारो. जर तुम्हाला असं बोलायचं असेल की मी आज सुट्टीवर आहे, मी उद्याच्या ऐवजी इथं बोलायचं असेल की आज सुट्टीवर आहे किंवा मी आज रजेवर आहे, तर तुम्ही काय बोलू शकता? आय एम ऑन लिव्ह टुडे. अशा प्रकारे तुम्ही ही वाक्य बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, तू कुठे होतास? तू कुठे होतास? Where were you? Where were you? Where were you? तू कुठे होतास? आता नेक्स्ट सेंटेन्स काय आहे? तू काल रात्री कुठे होतास? तू काल रात्री कुठे होतास? तर आपल्याला अगोदर काय घ्यायचं आहे? Where were you हे ऍज इट इज घ्यायचं आहे इथे. Where were you? आता इथे काय आहे? काल रात्री. Where were you last night? काल रात्रीसाठी आपल्याला काय बोलायचं आहे? लास्ट नाईट. तू काल रात्री कुठे होतास? Where were you last night? Where were you last night?